समजा एकच जस्ट सुरुवात केली आहे पेशंटने डायलिसिसला, त्यावेळेस हे बीटा 2 मायक्रोग्लोब्युलिन किंवा असे बाकीचे जे युरेमिक टॉक्सिन्स आहेत ते अक्युमुलेट झालेले नसतात. पण जेव्हा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जेव्हा ते डायलिसिस मध्ये रेग्युलर डायलिसिस मध्ये हे स्मॉल मॉलिक्युल्स निघतात आणि हे मिडल मॉलिक्युल्स अक्युमुलेट व्हायला लागतात आणि ते जेव्हा आपल्याला रिमूव्ह करायचे तर तेव्हा आपल्याला हिमोडायफिल्ट्रेशन हे चांगली मोडॅलिटी आहे. युजली हिमोडायफिल्ट्रेशन आपण ओपीडी बेसिसवर वापरतो, जे मेंटेनन्स डायलिसिस पेशंट आहेत त्यांना वापरतो. सीआरआरटी जे आहे, सीआरआरटी इज कंटिन्युअस रिनल रिप्लेसमेंट थेरपी, नावातच आहे. कंटिन्युअस म्हणजे काय की सीआरआरटीचं एक सायकल आहे ते आपलं 24 तासाचं असतं. 24 तासाची एक सायकल, परत 48 तास, 72 तास, 72 तासाने त्या फिल्टरचं जे इफेक्टिव्हिटी असते ती कमी होते. म्हणून मग त्यावेळेस आपण त्याला तो फिल्टर चेंज करतो. युजली सीआरआरटीचं इंडिकेशन काय आहे? सीआरआरटीचं इंडिकेशन आहे की पेशंट एकदम क्रिटिकल आहे, बीपी लो आहे, आयर्न ड्रॉप्स आहेत, आयसीयू पेशंट आहे. ओपीडी पेशंटला आपण सीआरआरटी करू शकणार का? नाही करू शकणार. मेंटेनन्स डायलिसिस पेशंट आपल्याकडे जेव्हा येतो तेव्हा तो 4 तास, जास्तीत 6 तास डायलिसिस करतो. 7व्या तासाला पेशंट कंटाळणार, 7 तासापेक्षा 6 तासापेक्षा करणार नाही. तर मग त्यामुळे सीआरआरटी जे आहे ते सीआरआरटी आपण आयपीडी पेशंट्सच करणार, जे क्रिटिकली गेलं ऍडमिटेड पेशंट त्यांना करणार. काही ठिकाणी जिथे सीआरआरटी मशीन अवेलेबल नाही, कारण सीआरआरटीचं काय होतं, कॉस्ट खूप जाते. कारण सीआरआरटी जे फ्लुइड वापरतो आपण, त्या फ्लुइडचं जर तुम्ही पाहिलं तर साधारण 2 लिटर पर्यंत फ्लुइड एका तासाला लागतं आपल्याला. तर त्यामुळे हे जर कंटिन्युअस करायचं झालं तर 24 तासात आपल्याला जेवढ्या बॅग्स लागतात, 5 लिटरची एक बॅग असते, तर त्यामुळे तो व्हॉल्यूम जो आहे बॅगांचा तो जास्त लागतो. 50-1 लिटर फ्लुइड लागतं आपल्याला आणि ती कॉस्ट जास्त जाते. प्लस एक टेक्निशियन राऊंड द क्लॉक थांबणं गरजेचं असतं. मग बऱ्याच ठिकाणी काय करतात की स्लेड करतात. स्लेड म्हणजे एक लो एफिशियन्सी डायलिसिस, म्हणजे जे पेशंटचं बीपी कमी आहे, आयर्न ड्रॉप आहे, इन्फेक्शन आहे, कार्डियक फंक्शन खराब आहे, तर त्याच्यात आपण डायलाजेट फ्लो कमी ठेवतो. साधारण 150 पर्यंत डायलाजेट फ्लो ठेवतो आपण. जो 150 पर्यंत ब्लड फ्लो ठेवतो. डायलाजेट फ्लो पण आपण कमी ठेवतो. आपल्या मशीन्सला आपल्याला ज्या फ्रिक्झिनेस त्याच्यात फक्त 300 पर्यंत ठेवता येतो, 300-400 आणता येत नाही. त्या मशीनला आयडियली ज्या मशीनला 200 ची सोय आहे किंवा अजून कमी करता येईल डायलाजेट फ्लो, जेवढा कमीत कमी ठेवता येईल तेवढा कमीत कमी ठेवून आपण स्लो डायलिसिस करतो. हे झालं स्लेड. काही ठिकाणी काय करतात, तिथं सीआरआरटी अवेलेबल नाहीये पण एचडीएफ मशीन अवेलेबल आहे. अशा ठिकाणी मग एचडीएफ मशीनवर सीआरआरटी टाईप डायलिसिस करतो. सीआरआरटी मध्ये जेवढा चांगला क्लिअरन्स मिळतो किंवा जेवढा चांगला कंट्रोल राहतो पेशंटच्या पॅरामीटर्सवर, तेवढा एचडीएफ आपण जर क्रिटिकली इल पेशंटसाठी केलं तर तेवढा तो राहू शकत नाही. तर त्यामुळे पण जिथं सीआरआरटी नाहीये तिथं कॉस्ट इफेक्टिव्हनेस म्हणून आपण एचडीएफ वापरतो बऱ्याचदा अशा पेशंट. सबस्टिट्यूट जो फ्लुइड आहे 150 ml स्टँडर्ड आहे पर मिनिट. मग अकॉर्डिंग टू वेट आहे का त्या हिशोबानेच वापरायला पाहिजे की 150 ml पर मिनिट सबस्टिट्यूट फ्लुइड द्यायला पाहिजे इन एचडीएफ मध्ये? एचडीएफ मध्ये कसं आहे, एचडीएफ मध्ये कन्व्हेक्टिव्ह क्लिअरन्स आहे. तुम्ही जेवढं कन्व्हेक्शन वाढवणार, जेवढं तुम्ही हिमोडायफिल्ट्रेशन वाढवणार तेवढा तुम्हाला क्लिअरन्स चांगला मिळणार आहे. हा जो त्याच्यात परत 2 प्रकार आहेत. तुम्हाला जे डायलेटेड फ्लुइड आहे म्हणजे एक तुम्हाला डिफ्युजिव्ह क्लिअरन्स मिळतो. डिफ्युजिव्ह क्लिअरन्स म्हणजे तुमचा कुठला डायलिसिसचा क्लिअरन्स आहे. पण तुम्हाला याच्यात तुम्हाला ऍडव्हान्टेज काय, तुम्हाला कन्व्हेक्टिव्ह क्लिअरन्स वाढवायचा आहे. जसं तुम्ही जर हे पाहिलं, एका लेवलच्या वरती जर तुम्ही तो फ्लुइड वाढवायला गेला तर त्याच्यात तेवढा क्लिअरन्स मिळणार नाही तुम्हाला. जर आता सीआरआरटीचं उदाहरण दिलं तर सीआरआरटी मध्ये आपण जेव्हा प्रिस्क्रिप्शन देतो सीआरआरटी, तर प्रिस्क्रिप्शन मध्ये काय की पेशंटचं बॉडी वेट बघणार. बॉडी वेट प्रमाणे आपण पर केजी अराउंड 30-35 ml चा आपण डोस कॅल्क्युलेट करणार. हा डोस जो आहे हा डोस 50-50 डिवाइड करणार, म्हणजे रिप्लेसमेंटला 50 करणार, डायलाजेटला 50 करणार आणि त्याच्यानंतर मग तो जो आपण जे फ्लुइड देणार आहे रिप्लेसमेंट, ते पण प्री ब्लड पंप किती देणार आणि पोस्ट ब्लड पंप किती देणार. तर समजा एक साधारण 60 किलोचा जर माणूस असेल तर 60x30 जर आपण पकडलं, 30 ते 35 तर साधारण 2 लिटर हा आपला टोटल व्हॉल्यूम मिळणार. 2 लिटर मधलं 1 लिटर आपण डायलाजेट फ्लो ठेवणार.
आणि जो कन्व्हेक्टिव्ह क्लिअरन्स साठी जो आपल्याला रिप्लेसमेंट फ्लुइड आहे ते 1 लिटर करणार, म्हणजे साधारण आपण असं 50-50 डिवाइड करतो. आणि त्यातले प्री ब्लड पंप आपण 400 दिलं तर मग आपला रिप्लेसमेंट 600 येणार. जर आपण प्री ब्लड पंप 300 दिलं तर रिप्लेसमेंट 700 येणार. तर साधारण हा आपल्याला एक क्लिअरन्स साठी एक ग्रफ हे 30-35 ml पर केजी या हिशोबाने आपण जातो त्याला. सर एसडीएफ डायलिसिस आणि हिमोडायलिसिस, पेशंटने जर एसडीएफ डायलिसिस केलं आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी जर पेशंट हिमोडायलिसिस म्हणून जर आला तर काय प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा नाही? प्रॉब्लेम काहीच नाही. पेशंटला आपण आज समजा आज नवीन पेशंट आहे माझ्याकडे, नवीन पेशंट आहे तर नवीन पेशंटला मी काय प्रेफर करणार? नवीन पेशंट मध्ये मला मिडल मॉलिक्युल क्लिअरन्स जास्त नको आहे, कारण मिडल मॉलिक्युल क्लिअरन्स हा मिडल मॉलिक्युल अॅक्युमुलेट होत जातो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. जर आता तुम्ही पाहिलं असेल की एखादा पेशंट आहे तो एक 8-10 वर्ष डायलिसिस करतोय आणि 8-10 वर्ष डायलिसिस केल्यानंतर पेशंट कंप्लेंट करतो माझं इथं अंग दुखतंय, मला हा त्रास होतोय, मला फ्रेश वाटत नाही, किंवा हे जे वेग सिम्पटम्स असतात, जे सिम्पटम्स कुठल्याही मेडिसिन रिलीव्ह होत नाही, या पेशंटचं तुम्ही जर बीटा-2 मायक्रोग्लोब्युलिन पाठवलं तर ते खूप हाय येतं. मग या पेशंटचं जेव्हा तुम्ही एचडीएफ करायला जाता तेव्हा ते बीटा-2 मायक्रोग्लोब्युलिन रिमूव्ह करायला लागतात. ते रिमूव्ह करायला लागल्यानंतर पेशंटचं सिम्पटमॅटिक इम्प्रुव्हमेंट खूप होते. एचडीएफ मध्ये काय ऍडव्हान्टेज आहे, आपल्याला रेग्युलर युरिया क्रिएटिनिन वगैरे हे तर गोष्टी निघतातच, सोडियम वगैरे. इन ऍडिशन काय निघतात? इन ऍडिशन निघतात हे बीटा-2 मायक्रोग्लोब्युलिन किंवा असे बरेचसे टॉक्सिन्स आहेत जे आपण मेजर करत नाही. हे टॉक्सिन्स निघतात आणि हे टॉक्सिन्स बॉडीमध्ये अॅक्युमुलेट झाल्याने जे त्यांचे पेशंटला जे सिम्पटमॅटिक जो त्रास होतो तो त्रास कमी होतो. यदि जे डायलिसिस रिलेटेड अमिलोइडोसिस म्हणतो आपण, किंवा अशा गोष्टी या एचडीएफ मध्ये कमी होतात. एका सेशननी काही फरक पडणार तर काहीच फरक पडणार नाही. पेशंट समजा 2 वर्ष एचडीएफ करतोय आणि तुमची एचडीएफ मशीन बंद पडली, पेशंट आला तुमच्याकडे, तर त्यावेळेस काय करणार? तुम्ही हिमोडायलिसिस करणार आहे. एक सेशन हिमोडायलिसिस केलं पेशंटला नुकसान काही होणार नाही. कंटिन्यू केलं तर कंटिन्यू फायदाच आहे. पण हिमोडायलिसिस कंटिन्यू केलं तर ओव्हर पिरियड ऑफ टाइम टॉक्सिन्स अॅक्युमुलेट होत जाते. इथं क्लिअरन्स फक्त डायलिसिसने मिळणार आहे तुम्हाला, डिफ्युजनचा क्लिअरन्स मिळणार आहे, कन्व्हेक्शनचा क्लिअरन्स नाही मिळणार. मग कन्व्हेक्शनने निघणारे जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल अॅक्युमुलेट होत राहतात. त्यामुळे पेशंटला जर चॉईस दिला की फायनान्सच काही इश्यू नाही आहे, इन्शुरन्स सगळं हे करता, इन्शुरन्स व्यवस्थित आहे, तर हिमोडायफिल्ट्रेशन कधी पेशंटसाठी चांगलं आहे. पण कॉस्ट पाहिली तर हिमोडायफिल्ट्रेशन साधारण 5-1 रुपये जातं, हिमोडायलिसिस 2,000 रुपये जातं. तर एका सेक्शन मध्ये जर 2.5 पट किंमत वाढतीये तर मग पेशंट हिमोडायलिसिस प्रेफर करतात. सर बीटा-2 मायक्रोग्लोब्युलिनमुळे कार्डियक रिस्क वाढतंय का? वाढू शकतो, अमिलोइडोसिस वाढतंय. ऑल डायलिसिस पेशंट आहे ना, हे हायपरटेन्सिव्ह असतात, म्हणजे त्यामुळे त्यांना अँटी हायपरटेन्शन चालू असतात, त्यामुळे कार्डियक रिस्क वाढू शकते का? वाढू शकतो. मेन सगळ्यात जे 2 गोष्टी आपल्याला कंट्रोल करायच्या कार्डियक रिस्क वाढू नये, एक म्हणजे की सोडियम रिमूव्हल. पेशंटचं जर तुम्ही व्यवस्थित सोडियम काढत गेला डायलिसिस मध्ये तर पेशंटचं बीपी कंट्रोल होतं. जर तुम्ही हे पाहिलं, काही नॉक्टर्नल डायलिसिस करतात किंवा डेली डायलिसिस जी कन्सेप्ट आहे, डेली डायलिसिस हे या पेशंटना ज्यांना जे डेली डायलिसिस करतात, आठवड्यातून 3 वेळा 4 तास करत नाहीत, रोज 2 तास डायलिसिस करतात, त्या पेशंट मध्ये काय फायदा दिसणार तुम्हाला? म्हणजे एखादा पेशंट म्हटला मला रोज 2 तास डायलिसिस करायचंय, 6 दिवस शेड्यूल द्या, आणि एखादा पेशंट म्हटला मला 4 तास डायलिसिस करायचंय, 3 सेशन हवे. दोघे 12 तास डायलिसिस करतात आठवड्याला, पण इम्प्रुव्हमेंट कोणाच्यात दिसेल? काय डेली डायलिसिस पेशंट मध्ये इम्प्रुव्हमेंट? मेन जे आहे जे सोडियम रिमूव्ह झालं पेशंटचं, सोडियम रिमूव्ह झालं तर हायपरटेन्शन जे आहे, असं दिसलं की जे पेशंट किंवा नॉक्टर्नल हिमोडायलिसिस वर आहे, फक्त रात्री हिमोडायलिसिस करतात, एक्सटेंडेड हिमोडायलिसिस करतात. आता हे आपल्या इथं फार क्वचित कोणतरी करत असेल, पण जे पेशंट करतात त्याचे सोडियम रिमूव्ह झालं की त्यांचं ब्लड प्रेशर चांगलं कंट्रोल येतं, आणि ब्लड प्रेशर कंट्रोल झालं की ही कार्डियक रिस्क ही रिस्क कमी होते, सगळे बाकीची रिस्क कमी होते. दुसरं महत्वाचं काय की या पेशंट मध्ये जेव्हा फॉस्फरस निघायला लागतं, जेव्हा आपण प्रोलॉंग डायलिसिस करतो तेव्हा फॉस्फरस कंट्रोल मध्ये राहायला लागेल, तेव्हा कॅल्सिफिकेशन कंट्रोल मध्ये राहील.
कॅल्सिफिकेशन कंट्रोल मध्ये राहिलं तर कार्डियक रिस्क परत कमी राहणार पेशंट. तर त्यामुळे कार्डियक रिस्क साठी जेवढं ऍडिक्वेट आणि जेवढं एक्सटेंडेड डायलिसिस करू तेवढं चांगलं. वर्सेस लो फ्लेक्स डायलिसिस. हाय फ्लक्स मध्ये तुमचं मॉलिक्युल्स आहे. लो फ्लक्स मध्ये काय निघणार, फक्त स्मॉल मॉलिक्युल्स निघणार. हाय फ्लक्स मध्ये तुमच्या हाय फ्लक्स किंवा सुपर फ्लक्स डायलायझर असतात. सुपर फ्लक्स मध्ये जेव्हा तुमचे लाईट सेन्स असतात, मायलोमा असेल किंवा काही